बेकरीमध्ये जसा ढोकळा मिळतो तसा ढोकळा मी घरीच बनवलेला आहे। तर येथे 2 वाटी मी हिरा बेसन घेतलेला आहे। बेसन पीठ तुम्ही कोणतेही घ्या, बेसन पीठ चाळायची गरज नाही कारण आपण मिक्सरलाच फिरून घेणार आहोत। तर मिक्सर भांड्यामध्ये 2 चमचे साखर, 1 चमचा मीठ, 1 मोठा लिंबाचा रस आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे। 2 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आहेत। 2 वाटी बेसन पिठाला 1 वाटी पाणी घालून मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला सगळीकडे तेल लावून घ्यायचं आणि ते बॅटर त्याच्यामध्ये ओतून प्लेट झाकून ठेवायचं। तोपर्यंत मी इकडे कुकर गरम करायला ठेवलेला आहे। कुकरमध्ये पाणी आणि स्टँड ठेवलेला आहे। तोपर्यंत इकडे ढोकळ्यावरची फोडणी बनवते। तर मी मगाशी तेल आणि हळद पूड घालायला विसरले होते, तर ते आता घातलेलं आहे आणि आता त्याच्यावरती सगळ्यात शेवटी इनो टाकायचं आणि थोडंसं पाणी घालून हे फेटून लगेचच आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे। कुकरची शिट्टी झाकणाची काढून घ्यायची आहे। तर तेल थोडंसं जास्त झाल्यामुळे निघताना असा निघाला ढोकळा व्यवस्थित, पण चवीला अगदी छान आणि लुसलुशीत झाला होता आणि त्याच्यावरची फोडणीही अगदी छान झाली होती।